स्वागत करते आहे आणि आजचा आपला विशेष कार्यक्रम आरआरसी नेटवर्कचा विशेष कार्यक्रम जो डॉक्टर चव्हाण होमिओपॅथी क्लिनिक यांच्याद्वारा प्रायोजित आहे। आणि सध्या आपण बघतो आहोत की अतिशय संवेदनशील अशा वातावरणामध्ये आपण जगतो आहोत, अतिशय भयानक अशा वातावरणामध्ये आपण जगतो आहोत। कोरोनाचं थैमान सर्वत्र जगभर पसरलेलं असताना या कोरोनापासून वाचण्यासाठी अनेक उपाय, अनेक प्रतिबंधात्मक गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत, पण त्या कितपत विश्वसनीय आहेत किंवा त्यावर आपण कितपत सुरक्षित आहोत याबाबत अनेक लोकांच्या मनात संभ्रम आहे। पण अशा वातावरणातच अकोल्यातल्या काही डॉक्टर्स मंडळी किंवा अकोल्यातल्या काही समाजसेवी संस्था ह्या समोर आल्या आणि आपल्याला दिलासा देण्यासाठी त्या सतत कार्यरत आहेत। आणि याच गोष्टीचा विचार करून आज हा कार्यक्रम आणि आज ही मुलाखत खास मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर आजच्या आपल्या मुलाखतीमध्ये, आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत डॉक्टर संदीप ज्ञानदेव चव्हाण। त्यांचं आजच्या कार्यक्रमामध्ये पहिलं तर खूप खूप स्वागत सर आपलं। जवळपास 10 वर्षांपासून ते कार्यरत आहेत आणि डॉक्टर चव्हाण होमिओपॅथी क्लिनिक आणि योगी होमिओपॅथी याचे संचालक आहेत। सोबतच जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन अकोला याचे सचिव आहेत। आणि एवढंच नाही तर महाराष्ट्राच्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये ते आपली सेवा देत असतात, जसे की औरंगाबाद आहे, किनवट, हे सगळे शहरांचं नाव आपण सांगितले आहेत, अशा ठिकाणी आपण आपली सेवा देत आहेत। पण सध्या उल्लेखनीय बाब म्हणजे ही की डॉक्टर संदीप चव्हाण यांनी आज होमिओपॅथिक औषध हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला खूप उपायकारक ठरू शकतं आणि त्यासाठीच जे कोरोना योद्धा आज या वातावरणामध्ये आपल्यासाठी लढत आहेत, आपल्याला सुरक्षा देत आहेत, त्या सर्वांसाठी हे होमिओपॅथी औषध ही अतिशय कमी शुल्कात आणि सोबतच निशुल्क सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे। तर ही बाब खूप उल्लेखनीय आहे। तर सर आपण सुरुवात करूया आपल्या सगळ्या मुख्य मुद्द्याला की या कोरोनाचं थैमान सर्वत्र सध्या झालेलं आहे, पण अशामध्ये होमिओपॅथी औषध हे आपल्याला दिलासादायक कसं ठरू शकतं? सर्वप्रथम सगळ्या प्रेक्षकांना नमस्कार। बघा, आयुष मंत्रालय हे असं एक मंत्रालय आहे ज्यामध्ये आयुर्वेदिक, योगा, युनानी, होमिओपॅथी या सर्व पॅथींचा एक मंत्रालय आहे वेगळं। भारत सरकार आयुष मंत्रालय यांनी जगाची परिस्थितीचा आढावा घेऊन असा एक प्रयत्न केला की त्यावरती रीतसर अभ्यास करून अगदी सुरुवातीलाच म्हणजे जानेवारी महिन्यातच, एंड ऑफ द जानेवारी, एक पत्रक काढलं ज्याच्याद्वारे सर्व जनतेला, सर्व होमिओपॅथिक संस्थांना, सर्व राज्य शासनांना अध्यादेश दिला आणि आर्सेनिक अल्बम त्यांनी दिलेल्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या सोशल डिस्टन्सिंग पासून इतर गाईडलाईन ज्या आपल्या सर्वांना आता मुखपाठ झाल्या आहेत, तर त्या गाईडलाईन मध्ये त्यांनी प्रामुख्याने जे होमिओपॅथी संदर्भात सांगितलं, आर्सेनिक अल्बम 30 ही अशी एक औषध आहे की ती औषधी साधारणतः दर महिन्याचे सलग 3 दिवस सकाळी 4 गोळ्या असं आपल्याला 3 दिवस सेवन करायचं आहे। त्या औषधीचा प्रतिबंधात्मक आणि इम्युन बूस्टर म्हणजे प्रतिकार शक्ती वाढवण्याकरता अधिक उपयोग होतो आणि आपण दर महिन्याला ती औषधी घेऊन आपली प्रतिकार शक्ती वाढवायची आहे। कारण आजच्या घडीला तुम्हाला आजार झाल्यानंतर काय करायचं आहे याच्या कुठल्याही प्रकारची अजून अद्यावत कुठलीही वॅक्सिन किंवा कुठला औषध उपचार उपलब्ध नाही आहे, परंतु होऊ नये आणि आपली प्रतिकार शक्ती टिकवणे हा सर्वात मोठा एक रामबाण इलाज आहे। आणि त्यामध्ये इतर गाईडलाईन म्हणजे जसा की आपण हँड स्टरलायझर यूज करणे, मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग करणे, ग्लव्स यूज करणे, ह्या सर्व गोष्टींची कॉस्टिंग आणि या गोष्टीचा वापर आपण बाहेर जाताना किंवा बाहेर असताना करू शकतो। परंतु विशेषतः जेव्हा आपण घरातच आहे आणि घर बसल्यास जर एखादा कंटॅमिनेटेड व्यक्तीच्या सानिध्यात संपर्कात आपण आलो तर आपल्याला जी गोष्ट वाचवू शकते ती म्हणजे प्रतिकारशक्ती। आता मग अगदी गरीबातल्या गरीबापासून तर श्रीमंतांपर्यंत सगळ्यात सहजगत्या लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत आणि भारत सरकारने आणि WHO ने दिलेल्या गाईडलाईन नुसार सर्वात घातक हा आजार ज्या लोकांकरता आहे, गरोदर स्त्रिया, लहान मुले, म्हातारी माणसं आणि आजारी माणसं, तर या सर्वांना सगळ्यात जास्त गरजेचं आहे ते म्हणजे तुमची प्रतिकारशक्ती। आणि अगदी 10 रुपयामध्ये प्रतिकारशक्ती तुमची जर वाढत असेल तर एका व्यक्तीवरती निदान 10 रुपयामध्ये एक डब्बी होमिओपॅथीची घेतल्यानंतर त्यामध्ये सर्वसाधारणतः 60 ते 70 गोळ्या येतात। त्यामध्ये 4 गोळ्यांचा प्रति 3 दिवस महिन्याचा आपण जर डोस घेतला, महिन्यातून 3 दिवस सलग, तर 12 गोळ्या, तर साधारणतः 5 लोकांना 60 गोळ्यांचा डोस लागतो। 10 रुपयामध्ये 5 लोकांचे आरोग्य म्हणजे प्रति व्यक्ती 2 रुपयाचा खर्च।
हे एक अगदी सोपं, स्वस्त, टिकाऊ एक साधन आहे, एक औषधोपचार आहे ज्याचा आपण सहजगत्या वापर करू शकतो. बरोबर. आणि असंही म्हणायला हरकत नाही की मास्क, त्यानंतर ग्लव्स, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बाह्य सुरक्षा पोहोचवू शकतात, पण आपल्याला आतून सुरक्षा करायची असेल तर त्यासाठी आपली रोगप्रतिकार शक्ती खूप चांगली असणं आवश्यक आहे. आणि शक्यतोवर आता आपण बघतो आहोत की कोरोना हे लवकर त्यांना बाधित करते आहे की त्यांची रोगप्रतिकार शक्ती खूप कमी असते, ज्यामध्ये लहान मुलं आणि वयोवृद्ध लोकांना. तर हा कोरोना त्यांच्यासाठी कसा घातक ठरतो आणि त्यावर ही होमिओपॅथी औषधी त्यांना कशी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपायकारक ठरू शकते? बघा, पहिले तर ही जी औषधी आहे म्हणजे बऱ्याचशा लोकांमध्ये याच्यावर सखोल अभ्यास सुरू आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत खूप सारे मेसेज जात आहेत, त्याच्यामुळे लोक संभ्रमात येत आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आता WHO किंवा आयुष मंत्रालयाने किंवा महाराष्ट्र राज्य शासनाने, आरोग्य शासनाने आपल्याला गाईडलाईन दिल्या. त्या गाईडलाईन मध्ये व्हिटॅमिन सीचं इंटेक करणं हे सुद्धा सांगितलंय. मग लोक आता असं आहे की कधी वर्षभरात न खाल्लेलं व्हिटॅमिन सी महिन्याभरात खात आहेत, म्हणजे एका दिवसामध्ये पैलवान म्हणणे अशातला भाग झाला. मग या अतिसेवनामुळे सुद्धा एखाद्या व्यक्तीला थ्रोटचे किंवा शरीराचे प्रकृतीचे आजार उद्भवू शकतात. त्यामुळे मग आपल्याला आणखी पुन्हा डोक्यात संभ्रम येऊ शकतो की मला थ्रोटचा कुठला त्रास होतोय, या गोष्टी उत्पन्न होत आहेत. त्याच्यामुळं अतिसेवन त्या गोष्टींचं करणं सुद्धा योग्य नाही आहे. आणि या परिस्थितीमध्ये आपल्याला दोन हात करत असण्याकरता अगदी रीतसर म्हणजे तीच वस्तू आपल्या म्हणजे एखाद्या झाडावरती जर कुठला रोग पडला तर फळांवरती फवारणी केल्यापेक्षा त्या झाडाच्या रूट मध्येच जर आपण औषधोपचार केला तर झाडाच्या प्रत्येक अंगांगामध्ये त्या औषधीचा म्हणजे एक गुणकारक असर मिळतो आणि त्याच्या माध्यमातून त्या एका फळावरतीच नाही तर पूर्ण वृक्षालाच बाधा होण्यापासून वाचवू शकले जाऊ शकते. तर तशाच पद्धतीचं होमिओपॅथिक औषध आहे. म्हणजे फक्त रेस्पिरेटरी सिस्टमच नाही, कारण या आजाराशी निगडीत सगळ्यात पहिले तर आपल्याला कंटॅमिनेशन आणि जी बाधित होते ती आपली रेस्पिरेटरी सिस्टीम. त्याच्यामुळं तुमची प्रतिकारशक्ती ही प्रतिकारशक्ती एका नाकाची, डोळ्याची किंवा एका सिस्टीमची वेगळी नसून पूर्ण शरीराची प्रतिकारशक्ती ही एक असते. आणि होमिओपॅथिक औषधी म्हणजे विशेष करून ही आर्सेनिक अल्बम आणि ह्या औषधी म्हणजे होमिओपॅथिक औषधी सगळ्या प्रकारच्या ज्या काम करतात त्या सेंट्रल नर्वस सिस्टीम थ्रू काम करतात. आणि जेव्हा ती औषधी आपल्याला दिल्या जाते तर त्या औषधी दिल्यानंतर ती सेंट्रल नर्वस सिस्टीम थ्रू सायकोन्यूरो एंडोक्राइन सिस्टीम हिला ऍक्टिव्ह करते. आणि ऍक्टिव्ह केल्यानंतर तुमच्या शरीरात जिथे कमकुवत भाग असेल तिथे अधिक बळकट प्रतिकारशक्ती निर्माण करून त्या आजारापासून लढण्याकरता, दोन हात करण्याकरता आपली शरीराची एक मानसिक आणि शरीराची एक प्रकृती तयार होते. आणि आयुष मंत्रालयाने नुकतेच काही निर्देश दिलेले आहेत होमिओपॅथी उपचारासाठी आणि होमिओपॅथी औषधासाठी, तर त्याबद्दल आम्हाला थोडं सविस्तर सांगा. आर्सेनिक अल्बम ही औषधच नाही तर होमिओपॅथिक औषधी ही सर्वप्रथम तर सेंट्रल नर्वस सिस्टीम थ्रू काम करते. आणि सेंट्रल नर्वस सिस्टीम थ्रू काम करत असताना औषध दिल्यानंतर ही औषध आपली एक सायकोन्यूरो एंडोक्राइन सिस्टीम आहे तिला ऍक्टिव्ह करून आपल्या शरीरातल्या संपूर्ण शरीराला प्रतिकारशक्ती वाढवण्याकरता अधिकतम उपयोगी आणि शरीराला प्रतिकारशक्ती वाढवेल असं एक परिस्थितीमध्ये आणून सोडते. आणि त्याचा आपण एक नियंत्रणामध्ये जेव्हा डोस घेतो तर उदाहरणार्थ सांगायचं झालं तर ही औषधी म्हणजे एखादी कुल्हाडी एखाद्या वस्तूला आकार देऊ शकते, पण त्याचा चुकीचा आणि गैरवापर आणि अतिवापर जे मी मग सांगितलं त्याप्रमाणे तर आपण अतिसेवन जर केलं तर त्याचा सुद्धा थोडासा दुष्परिणाम होऊ शकतो. त्यामुळं गाईडलाईन जे दिले त्यानुसार 3च दिवसाचा डोस घ्यायचा आहे. कारण यावरती रीतसर 5-25 होमिओपॅथिक डॉक्टर लोकांची टीम रीतसर अभ्यास करून रिसर्च करूनच अशा गाईडलाईन दिल्या जातात आणि मग त्या निर्गमित केल्या जातात. आणि ती औषधी घेऊन तुम्ही एका महिन्यासाठी तुमची प्रतिकारशक्ती एक चांगल्या परिस्थितीमध्ये आणून ठेवू शकता आणि अगदी स्वस्त आणि सोपं आहे. आणि सोबतच काही मेसेजेस हे सोशल मीडियावर फिरतात आहेत की या औषधांच्या बाबतीत बऱ्याच लोकांच्या मनात संभ्रम आहे, कारण असंही होऊ शकतं की काही लोकांना कोरोनावर हा उपाय आहे असंही वाटते आहे, किंवा मग यामध्ये काही औषधी जी आहे ती फवारणीसाठी वापरली जाते, काही ही आपण औषध म्हणून सेवन करतो. तर हा जो काही गोंधळ निर्माण झालेला आहे सगळ्या नागरिकांच्या मनात, तर तो पण या माध्यमातून आज आपण दूर करूया. दोन गोष्टी आहेत, दोन गोष्टींचे संभ्रम आहेत. औषधी वेगवेगळ्या औषधींबद्दलचे संभ्रम आणि दुसरं तर आहे त्याच्या किमतीबद्दलचे संभ्रम. औषधीबद्दलचे संभ्रम म्हणजे आर्सेनिक अल्बम, कॅम्फर, सेपिया, व्हेराड्रम अल्बम, त्याच्यानंतर झिंकम अमूर अशा नंबर ऑफ मेडिसिन आहेत. होमिओपॅथी हे शास्त्र असं आहे की अथांग सागर आहे, त्यामधून तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्याची क्षमता ही प्रत्येक औषधात आहे.
कारण दोन गोष्टी आहेत. होमिओपॅथिक औषधी ही इंडिव्हिज्युअलिटी म्हणजे व्यक्तिपरत्वे औषधी ही सिलेक्ट होते. बऱ्याचशा लोकांमध्ये एक संभ्रम आहे की व्यक्तिपरत्वे जर औषधी सिलेक्ट होते तर मग आता एकच औषध सगळ्या लोकांना कसं. तर इपिडेमिक म्हणजे साथीचे आजार. साथीचे आजार जेव्हा असतात तेव्हा होमिओपॅथिक शास्त्रामध्ये आधीच याची नोंद केलेली आहे की जनरल इपिडेमिकस म्हणजे साथीच्या आजारांवरती एकच औषध जी गुणकारी ठरू शकते असं सुद्धा आधीच नमूद केलेलं आहे. तर या औषधांमध्ये प्रामुख्याने जी आजार येतात त्यानुसार मग अशी औषधी सिलेक्ट केल्या जाते आणि मग ती औषधी दिल्या जाते. आर्सेनिक अल्बम ही औषधी पॉलिक्रेस म्हणजे बहुतांश बऱ्याचशा आजारांवरती चालते. त्यातला जे सगळ्या प्रकारचे साइन अँड सिम्पटम्स ज्या या कोरोनाजन्य परिस्थितीमध्ये या आजाराचे आहेत ती सगळी कव्हर करणारी जास्त 100% जी त्याला मार्क्स मिळतात ती या औषधामध्ये कव्हर होत आहेत. त्यामुळं ही औषधीच आपण प्रतिबंधात्मक म्हणून घ्यायची आहे. आता ज्या काही लोकांना कॅम्फर सेपिया या संदर्भातले मेसेज येतात तर ठीक आहे, तुम्ही सेपिया तुमच्या शहराच्या घराच्या एक्झिट एंट्रन्स वरती निश्चित एक सॅनिटायझर किंवा सोडियम हायपोक्लोराईड आपण फवारणीमध्ये करता वापरतोय तसं हे तुम्ही वापरू शकता, परंतु हे पोटातनं घ्यायचं नाही आहे. दुसरं राहिलं कॅम्फर. तर कॅम्फर नावाची औषधी देशातील जागतिक दर्जाचे आपले होमिओपॅथिक तज्ञ आहेत त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ब्राझील, अर्मेनिया, त्याच्यानंतर इराण इथे काही पॉझिटिव्ह केसेस वरती याचे एक्सपेरिमेंट केले आणि त्याच्यात भरघोस यश आलं. परंतु त्या देशाची, त्या व्यक्तींची आणि त्या तिथल्या वातावरणाची परिस्थिती त्यामध्ये ते औषध सिलेक्ट केलं गेलं आणि ते पॉझिटिव्ह केसेस वरती केलं गेलं. म्हणजे जेव्हा वर्स्ट केस झाली त्यावेळेस ते वापरले गेले. तर प्रिव्हेंटिव्ह म्हणून ते वापरले गेले नाहीये. त्यामुळे कृपा करून दर्शकांना ही विनंती आहे की आपण एका वेळी अनेक औषधांचं सेवन करू नका. कारण आर्सेनिक औषधी आहे, जसं मी सांगितलं की हे औषध पॉलिक्रेस्ट आहे, तसंच या कॅम्फर औषधाची विशेषता आहे की हे युनिव्हर्सल अँटीडोट आहे. म्हणजे ज्या व्यक्तीने आर्सेनिक खाल्लंय परत त्यांनी कॅम्फर जर खाल्लं तर आर्सेनिकचे असर नष्ट होऊन आर्सेनिकचं काम तर करूच देणार नाही, त्याला अँटीडोट करणार. समांतर त्याला कॅम्फर सुद्धा काहीही काम करणार नाही. त्यामुळं कुठल्याही औषधी घेताना आयुष मंत्रालयाने दिलेल्या गाईडलाईनला आपण फॉलो करायचं आहे आणि कॅम्फर सारखी औषध जर आपल्याला घेण्यात आलीच तर निदान दुसरी औषधी घेतल्या गेलेली नसावी. त्याच्यामुळं ह्या संभ्रमामध्ये पडू नये. नंबर 2, लोकांमध्ये आणखी दुसरा एक संभ्रम आहे की पैशांचा. तर बऱ्याचशा ठिकाणी ही औषधी अगदी 10 रुपयामध्ये, म्हणजे मी माझ्या क्लिनिकच्या माध्यमातून अगदी 10 रुपयापासून तर 20 रुपयापर्यंत यापेक्षा अधिक मी आकारत नाही आहे. आणि बऱ्याचशा म्हणजे आतापर्यंत मी 11,000हून जास्त अधिक लोकांना 11,000हून जास्त अधिक किट मी प्रोव्हाइड केले आहेत. तर त्यामध्ये सोशल नंबर ऑफ औषधी मी दिले आहेत. आपली यावेळेची ही वेळ पैसा कमवण्याची नाही तर एक सामाजिक बांधिलकी जपण्याची आहे. परंतु ज्यांना, कारण हे शेवटी शास्त्र आहे, डॉक्टर आहे, आपण त्या गाईडलाईन नुसार देणार. तर अगदी 10 रुपयापासून तर 50 रुपयापर्यंत साजेसं समजण्यासारखं आहे. त्याहून अधिक याच्यावरती चार्जेस आपण आकारू नये. कारण ही वेळ नंबर ऑफ क्वांटिटीच्या लोकांना सेवा देण्याची आहे. कारण प्रत्येक व्यक्तीच अफोर्ड करेल असं नाही. 10 रुपयापासून अगदी 50 रुपयापर्यंत सहज कोणीही अफोर्ड करू शकते. आणि व्हेरिएशन याच्यासाठी तर वापरल्या जाणारा पाऊच आहे, कंटेनर आहे, ग्लोब्युल्स आहे, तर याच्यात थोडंसं व्हेरिएशन असू शकते, पण औषध एकच, आर्सेनिक अल्बम. तर त्याच्यामुळं योग्य औषधी तुम्ही तुमच्या फार्मसिस्टच्या किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यायचं आहे. कुठेही मिळते आणि कोणीही घेते आणि वाटते त्यानुसार घेऊ नका. कारण कंटॅमिनेटेड हाताने जर ही औषधी भरलेली गेली असेल तर ते कंटॅमिनेशन औषधाच्या माध्यमातून नाही पण बॉटलच्या माध्यमातून आपल्या घरामध्ये शिरकाव करू शकते. त्यामुळे आपण होमिओपॅथिक फार्मसी व रजिस्टर्ड होमिओपॅथिक डॉक्टर यांच्या सल्ल्यानुसार यांना विचारूनच ही औषधी घ्यायची आहे. आणि सोबतच ज्याप्रमाणे आपण म्हटलं आहे की किमतीमध्ये बराच संभ्रम आहे आणि आपण आतापर्यंत 11,000च्या जवळपास किट ह्या वितरित केलेल्या आहेत. तर आपल्या या हॉस्पिटलच्या माध्यमाने हे सगळं कसं मॅनेज केलं जाते आहे? एवढ्या सगळ्या किट्स तयार करणे, त्या वितरित करणे आणि विशेषतः की ज्यांना खूप जास्त की जे अगदी बाहेर कार्यरत आहेत त्यांना तुम्ही निःशुल्क ते उपलब्ध करून दिलेले आहे. आपण बघा आपल्या क्लिनिकच्या माध्यमातून जेव्हा आपण या गोष्टीला सुरुवात केली, अंदाजा आणि अवाकामी या वस्तुस्थितीचा घेतल्यानंतर हे लक्षात आलं की मला महिन्याभरानंतर का होईना बाहेर निघावं लागेल. तर मग घरामध्ये बसून राहण्यात काही अर्थ नाही. नंबर 2, आपण जेव्हा औषधी देणारच आहे तर नंबर ऑफ लोकांपर्यंत पोहोचलो पाहिजे. नंबर 3, की आपल्याला एवढी क्वांटिटी बनवत असताना कशी बनवायची. तर मी माझ्या अर्धांगिनी डॉक्टर योगिता चव्हाण आम्ही दोघांनी सुरुवातीपासून रोज एक साधारणतः टार्गेट ठेवलं की 500 ते 1000 बॉटल रोज प्रिपेअर करायच्या, जेणेकरून आपल्याला जसाही साठा लागेल तसा द्यायचा. यासोबतच काही सामाजिक संघटना आहेत, काही सामाजिक मित्रमंडळी आहेत जे आपलं याच्यात दायित्व, जसं की उदाहरणार्थ मी सर्वप्रथम पत्रकार बांधवांना या औषधीचं वाटप देण्याचं काम सुरुवात केली होती. त्यामध्ये अकोल्यातील रिलीफ मेडिकल,
विजय संकल्प प्रतिष्ठान यांच्या मंडळींनी सुद्धा मला ही औषधी वाटताना, देताना, वितरित करताना हेल्प केली आहे. त्यानंतर KS पाटील फाउंडेशन, तर त्याच्यानंतर तात्या उजवणे, अशा बऱ्याचशा नंबर ऑफ ज्यांची आपण नावं आता एवढ्या लोकांची घेऊ नाही शकत, इतक्या लोकांनी ही मदत केली आहे. परंतु मग त्यांना सुद्धा औषधी देताना आपण बनवून देणे आणि वितरित करण्याचं काम त्यांना करण्याकरता आव्हान करणे, असा एक उपयोग या लोकांचा आपल्याला इथे झालेला आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातून इतर डॉक्टरांना, इतर सामाजिक संघटनांना, एक रीतसर लोकप्रतिनिधींना एक आव्हान करतो की आपण सुद्धा एक अगदी, कारण जेवणाची आणि कपड्यांची बऱ्याचशा लोकांनी वाटप केली आहेत. अगदी एका व्यक्तीच्या जेवणाच्या खर्चामध्ये 5 लोकांची औषधी एका महिन्याची दिल्या जाऊ शकते. तर एक दिवसाचं जेवण न देता एका महिन्याची औषधी दिली तर ती अधिक रीतसर आणि अधिक योग्य राहील आणि त्याच्यापासून आपल्याला ज्या लोकांच्या धारणा मिळतील त्या नक्कीच सकारात्मक असतील. बरोबर. आणि आज आपल्या RRC नेटवर्कच्या माध्यमाने डॉक्टर चव्हाण होमिओपॅथी क्लिनिकच्या द्वारे आम्ही आवाहन करतो की बरेचशा अशा समाजसेवी संस्था आहेत, सेवाभावी संस्था आहेत, त्यांनी जर पुढाकार घेतला तर लोकांपर्यंत, ज्यांना गरजूंपर्यंत ही औषधी पोहोचवू शकते. सोबतच हा उपाय हा त्यांना दीर्घकाळ सुरक्षा देणारा ठरू शकतो. याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? दीर्घकाळ म्हणजे आपली प्रतिकारशक्ती हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. तर त्याच्यामुळे औषधी रोज खाऊन आपण आपली एनर्जी टिकवणे हा याला प्रकार नाहीये. इथे आपण प्रतिबंधात्मक घेतोय. त्यामुळे योग्यरित्या आपण एका विशिष्ट समयी, म्हणजे एखाद्या झाडाला किंवा त्या तुळशीला आपण पाणी जर घालतो तर फक्त सकाळी सूर्योदयाच्या वेळेस घालतो, दिवसभर पाणी देत नाही. तर सकाळी पाणी दिल्यानंतर ते 24 तास त्या झाडाला जर एक रोटेशन सुरू ठेवतं एनर्जीचं, त्या सूर्यप्रकाशाचा त्याला इंटरॅक्शनचा फायदा होतो. तो योग्य टायमिंग अशाच पद्धतीनं या पूर्ण महिन्याभराच्या सायकलमध्ये हा फक्त 3च दिवसांचा आहे. त्यामुळे योग्यरित्या योग्य डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण जर 3च दिवस सलग औषधी केली तर लॉंग टाइम आपल्याला पुढच्या महिन्याभरापर्यंत याचा उपयोग होऊ शकतो. आणि मग परत दुसऱ्या महिन्यात रिपीट करायची की नाही ही तिथल्या शहराच्या परिस्थितीनुसार तिथल्या होमिओपॅथिक डॉक्टरला, आपल्या कन्सल्टिंग डॉक्टरला आपण कन्सल्ट करायचा आणि मग त्यांच्या गाईडलाईन आणि आयुष मंत्रालयाच्या, राज्य शासनाच्या ज्या गाईडलाईन येतील त्या आधारे आपण पुढच्या औषधी घ्यायच्या आहेत. आणि सरांच्या या क्लिनिकमध्ये त्यांच्या अर्धांगिनी योगिता चव्हाण ह्या सुद्धा होमिओपॅथी तज्ञच आहेत आणि दोघेही मिळून हे आपलं क्लिनिक ते लोकांसाठी कार्यरत आहे. तर सध्या या परिस्थितीमध्ये आपल्या क्लिनिकला लोकांचा प्रतिसाद कसा आहे आणि लोकांना ते सेवा कसं पुरवते आहे? आपण तसं तर मागील या 9 वर्षांपासून, 9 ते 10 वर्षांपासून आपण जी प्रॅक्टिस करतोय आम्ही, तर त्यामध्ये दरवर्षीच आपण पोलिसांना संकुल किंवा शहरातील जे अशी सेवा देतात जी उन्हामध्ये, कारण आपला अकोला हे एक अशा तापमानामध्ये असतो दरवर्षी, तर दरवर्षीच आपण ही सेवा देत असतो. पण यावर्षी उन्हाळा लोकांना जाणवण्याचा प्रश्नच आला नाही, कारण लोक घरामध्ये आहेत. त्यामध्ये घरामध्ये लोकांना गरज आहे प्रतिकारशक्ती आणि मानसिक स्थैर्य टिकून ठेवण्याची. तर होमिओपॅथिक औषधोपचार पद्धती ही एक औषधोपचार पद्धती आहे ज्यामुळं माणसाच्या फक्त आजारापुरती की माणसाच्या फक्त आजाराला दुरुस्त नाही करत, तर माणसाला दुरुस्त करतं आणि निरोगी बनवतं. त्याच्यामुळे आपलं शरीराचं आरोग्य टिकवण्यासाठी ही औषधी काम करतं. तर ही अशी औषधी आपण आमच्या क्लिनिकच्या माध्यमातून आम्ही देतच आहे. इतरही सामाजिक संघटनांना आपण अल्पदरामध्ये, बहुसंख्य क्वांटिटीमध्ये आपण जेव्हा औषधी वितरित करण्याचा आपला जर मानस असेल तर आमच्या क्लिनिकच्या माध्यमातून आम्ही नंबर ऑफ सामाजिक संघटना आपल्या किंवा इतरही प्रसिद्धी पत्रक आणि पत्रकारांच्या सहाय्याने या विषयाचा जागर जो सुरू आहे त्या माध्यमातून, त्यामुळे बरेचशा लोकांचा प्रतिसाद क्वांटिटीमध्ये आम्हाला 50 पाउचेस पाहिजे, 100 पाऊच पाहिजेत, 1000 पाऊच पाहिजेत, तर अशा पद्धतीने पाऊच देतात. म्हणजे मी 1000 लोकांच्या हातात जाऊन प्रत्येक पाऊच दिलं नाही, तर 1000 व्यक्तींना पाऊच देणे म्हणजे 10,000च्या एका पाऊच मध्ये 5 आहेत, तर आपण साधारणतः 50,000 लोकांपर्यंत औषधी पोहोचली आहे. त्याच्यामुळं त्या 10 हातांना आणखी 10 हात मिळाले, तर मला 10 हातांची जोड मिळाली म्हणून मी 10,000 लोकांच्या हातात पाऊच देऊ शकलो आणि ती 10,000 पाऊच 50,000 लोकांना होमिओपॅथिक औषधी सेवन करू शकले. तर असेच इतर होमिओपॅथिक डॉक्टर आणि होमिओपॅथिक संस्था, सामाजिक संघटनांनी जर हिरिरीने समोर आले तर लोकांना स्वस्त आणि आपल्या शहरामध्ये हा जो वाढता आकडा आहे हा सहज नियंत्रित करता येईल. आणि सोबतच आता आपण सांगितलं आहे की जिल्हा प्रशासन आणि जे पण आपलं संपूर्ण प्रशासन कार्य करत आहे या सगळ्यांना सुरक्षा पोहोचवण्याचं, तर त्यांना काय आवाहन करणार आपल्या या होमिओपॅथी उपायासाठी? 2 गोष्टी आहेत की सर्वप्रथम तर प्रत्येक गोष्टीला विश्वासार्हता ही महत्त्वाची असते. तर जसं मी तपशीलवार सगळ्या गोष्टी सांगितल्या, तर यामध्ये आयुष मंत्रालयाने दिले, त्यामुळे ही गव्हर्नमेंट शासनाकडनं प्रमाणित असलेला विषय आहे, प्रमाणित आहे. महाराष्ट्र शासनामध्ये
डॉक्टर जसवंत पाटील जे या टास्क फोर्सचे हेड आहेत, तर ते तिथे मुंबईला रिसर्च करतायत आणि त्यांनी एक 10 ते 12 लोकांची गव्हर्नमेंटनी नियोजित आणि सिलेक्ट केलेले लोक, अशा लोकांची एक टास्क फोर्स तयार केली जी पॉझिटिव्ह रुग्णांवरती अभ्यास करत आहे. परंतु इतर ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीचे टास्क फोर्स तयार करण्यात यावी. विशेषतः आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रशासनाला माझं एक आव्हान आहे की अशीच एक होमिओपॅथिक मंडळींची टास्क फोर्स इथे सुद्धा तयार करावी आणि नाही पॉझिटिव्ह रुग्णांवरती जोपर्यंत गाईडलाईन येईल, निदान जे प्रतिबंधित किंवा जे कंटॅमिनेटेड एरिया आहेत त्या एरियामध्ये आपण अशा प्रकारची जर लोक सहभाग जर घेतला, लोकप्रतिनिधींचा, सामाजिक संघटनांचा आणि प्रशासनाचा, तर निश्चित होमिओपॅथिक मंडळी याला पॉझिटिव्ह दुजोरा देतील आणि आपण शहरातील ही वाढती संख्या निश्चितच आपण थांबवू शकतो. राज्य शासनाला आदरणीय राजेशजी टोपे आरोग्यमंत्री यांना सुद्धा मी रितसर एक मेल टाकला होता. तर त्यामध्येच आम्ही आवाहन केलं होतं की साधारणतः महाराष्ट्रामध्ये 50हून अधिक होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजेस आहेत, 70,000हून अधिक होमिओपॅथिक डिग्रीधारी डॉक्टर्स आहेत. यामधून आपण सरासरी जर युटिलायझेशन जरी 50,000 डॉक्टरांचं जरी आपण करू शकलो, तर एक 50,000 डॉक्टरांची फळी पूर्ण महाराष्ट्रामध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांची फळी त्यांच्या गाईडलाईन नुसार, कारण आम्हाला हात हँडवॉश करण्यापासूनच्या गाईडलाईनचा सर्टिफाईड कोर्स ऑनलाईन सगळ्याच काउन्सिलच्या डॉक्टरांना करायला बंधनकारक दिला होता मागील काही दिवसांअगोदर. तसाच पद्धतीचा हा जर एक काउन्सिलनी प्रशासनाने जर मनावर घेतलं, तर 50,000 72,000 जे होमिओपॅथिक डॉक्टर लोक आहेत राज्यातली, तर यांच्यापर्यंत असं पोहोचून यांना कंपल्शन आपण करून आपण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक होमिओपॅथिक डिग्री घेणारा डॉक्टर हा होमिओपॅथिक प्रॅक्टिस करत असेल की नाही हे प्रश्न आहे, परंतु तो होमिओपॅथी शिकला आहे तर त्याला आर्सेनिक औषधी कशी द्यायची आहे याच्या गाईडलाईन दिल्यानंतर तो निश्चित आपापल्या प्रभागामध्ये, वार्डामध्ये, घरामध्ये, एरियामध्ये, ग्रामपंचायतमध्ये प्रत्येक घरामध्ये होमिओपॅथी पोहोचू शकतो. त्यामुळं प्रशासनाला, म्हणजे अकोला प्रशासन असो किंवा राज्य प्रशासन, यांना माझी एक कडकडीची विनंती आहे की अशाच प्रकारच्या टास्क फोर्स आणि अशाच प्रकारच्या होमिओपॅथिक डॉक्टर लोकांचा सहभाग घेऊन आपण या होमिओपॅथिक औषधोपचाराला प्रत्येक व्यक्तीच्या हातापर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे. कारण प्रत्येक व्यक्ती या औषधीबद्दल जागरूक असेलच आणि हे औषध त्याच्यापर्यंत पोहोचेलच जरुरी नाही, तर त्यामुळे आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. एवढंच आपल्या माध्यमातून मी प्रशासनाला आवाहन करू इच्छितो. धन्यवाद सर. आणि सध्याचं वातावरण पाहता आपण पाहतो आहोत की प्रत्येक जण घरात आहे आणि एका भीतीदायक वातावरणामध्ये आहे, पण होमिओपॅथी औषध हे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी त्यांना तेवढंच उपायकारक ठरू शकतं. आणि आता येणारा काळ, आपण ज्याप्रमाणे सांगितलं आहे की येणाऱ्या काळात आपल्याला आणखी बरेच दिवस या कोरोनाशी लढायचं आहे, तर अशा वातावरणामध्ये डॉक्टर चव्हाण होमिओपॅथी क्लिनिक अतिशय परवडणाऱ्या दरामध्ये तुमच्यासाठी औषध उपलब्ध करून देते आहे. तेव्हा त्याचा नक्की लाभ घ्या. आणि सोबतच आजच्या आमच्या या कार्यक्रमामध्ये डॉक्टर संदीप ज्ञानदेव चव्हाण सर आपण सहभागी झालात आणि होमिओपॅथी उपायाबद्दल इतकी सुंदर माहिती दिली, त्यासाठी आरआरसी नेटवर्कच्या सर्व दर्शकांच्या वतीने मी आपले आभार मानते. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.